नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मस्त तुमच्यासाठी स्पेशल रेसिपी घेऊन आली, ते म्हणजे देशी कारले। तर कारलं कसं बनवायचं, तर हे पहा देशी कारले आहेत, एक नंबर कारले भेटतात बरं एमपीतनी, कारलेले चांगले भेटतात। तर चला आता पहा बरं तुम्ही किती चांगलं मी कारलं बनवलं। तर हे संडे मार्केटमधून आणले होते मी, देशी म्हणजे गावरान कारले आहेत हे। तर चला आता एक नंबर भाजी होती याची है ना। तर चला पहा मी कशी भाजी बनवली, एक नंबर भाजी बनवली। भाजी अशी बनवतो ना कारल्याची, लहान लेकराले ना कारलं म्हणलं ना, ते कारलं म्हणलं की त्याच्या नाकी नऊ येत असते ना लहान लेकराच्या, ते पुरं कारलं खातीन एवढी गॅरंटी आहे आपली। असं कारलं बनवतो मी, माहीत आहे। बळाया काही करत नाही मी, पण माल्या ट्रिकनुसार जर तुम्ही कारलं बनवलं ना, तर तुमचे लेकरं आवडीनं कारलं खातीन, एवढी 100% गॅरंटी देतो मी, माहीत आहे। तुम्ही बी म्हणसान की काय या बाईनं, शीतलबाईनं कारलं बनवणं शिकवलं। तर कारला आहे की नाही, आपण मस्त कारले स्वच्छ पाण्यानं धुवून घेऊ, आणि धुवून घेतल्यानंतर एकदम बारीक आपल्याला कारले कट करायचे। ते धवाडे कारले नाही कापायचे, मोठाले मस्त बारीक कापायचे। मस्त मेजर साहेब ना असे मस्त बारीक कापून देतात ना घरी आले की सुट्टीवर, लय मस्त। आणि हे पहा आता असे बारीक कट केले। चला आता याले मस्त फ्राय करू आपण, है ना। तर मस्त मसाल्यातले बनवायचे, मस्त आता फ्राय करू याले। तोपर्यंत कढई ठेवू, गॅसवर कढई ठेवून दिली। कढई मस्त गरम झाली, आता त्याच्यात टाकू तेल। तेल बी मस्त गरम होऊ द्यायचं। गरम झाल्यानंतर मस्त कारले त्याच्यात टाकून द्यायचे। कारले मस्त त्याच्यात टाकल्यानंतर मस्त थुई 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 नाचतात, मस्त नाचून झालं द्यायचं की मस्त काढून घ्यायचं। त्याला म्हणा बस झालं, आता काही जास्त नाचू नका याच्यात कढईतनी। तर झाले आता आपले मस्त कारले फ्राय। तर आता कारल्याला घेऊ काढून, बस झालं आता, ते थकले बिचारे, त्याला घेऊ काढून। आणि आता याच्यातनी टाकू आपण मस्त मेथी। तुम्ही टाकत असता का मित्रांनो मेथी? कारण मेथी टाकली ना एक नंबर कारलं होते, लय खतरनाक कारलं होते बरं। तुम्ही म्हणसान की काय रेसिपी सांगितली, तर हे मेथी टाकायची। मेथी एकदम मस्त बारीक कट करायची मेथी। तुम्ही टाकत असता का, तर कमेंट करून सांगा बरं मला की तुम्ही बी टाकता म्हणून मेथी। तर चला आता मस्त आपण चटणीसाठी मिरच्या भाजून घेऊ। हिरव्या मिरच्या घेतल्या मी, 7-8 मिरच्या घेतल्या हिरव्या, आणि एक गाठा घेतला लसणाचा, तो बी चांगला मस्त करपून घेऊ। मिरच्या बी चांगल्या मस्त सैतून घेऊ। तर आता झाल्या आपल्या मिरच्या, तर मिरच्याला घेऊ काढून। आणि आता तीळ भाजू आपण, आहे ना। मी तीळ लावू राहिली, तुम्ही शेंगदाणे बी लावू शकता, तीळ बी लावू शकता। मी म्हटलं चला आज तीळच लावून दाखवू म्हटलं। तर तीळ बी मस्त भाजून घेतले। तर चला आता मिक्सरमधून तीळ मस्त बारीक करून घेऊ। शेंगदाणे बी लावले की एक नंबर होते बरं, पण तिळानं बी एक नंबर होते। तर आता मिरच्या मस्त, ते बी मस्त मिक्सरमधून काढून घेऊ, मस्त ठेचा बनवू याचा, आहे ना। तर थोडासा धनिया टाकू आपण याच्यात, आणि मस्त चटणी बनवून घेऊ याची हिरव्या मिरच्याची। तर चला आता आपण कारलं बनवून घेऊ। तर हे पहा आता चटणी काढून घेतली मस्त मिक्सरमधून, जास्त बारीक नाही करायची, आबडधोबड फक्त मिक्सरमधून काढून घ्यायची। तर चला कढई गरम झाली, आता कढईतनी टाकलं तेल, तेलातनी टाकलं जिरं, जिरं मस्त झालं थुई थुई नाचाले तयार। आता टाकला मस्त कांदा, 4 कांदे घेतले मस्त मी मोठाले। लय मोठा कांदा असला ना तरच हे कारलं आपलं एक नंबर बनते। तर मस्त कांदा घ्यायचा लय सारा, तो द्यायचा मस्त तेलात सोडून। आता कांदा असा होऊ द्यायचा ना, जास्त कांद्याले जास्त कच्चं राहू द्यायचं नाही, जास्त भाजायचं बी नाही। अर्धा कच्चा आणि अर्धा झालेला असा कांदा आपल्याला ठेवायचा आहे, तुम्ही बघू शकता। तर चला मित्रांनो, झाला आपला कांदा फ्राय व्यवस्थित। आता याच्यातनी जे आपण तिळाचं जे कूट काढलं होतं ना मस्त, ते कूट मस्त थोडंसं फ्राय करून घेऊ, है ना। तर आता जो आपण ठेचा केला होता तो बी मस्त टाकू याच्यात, तो बी मस्त व्यवस्थित होऊ देऊ या मसाल्यातनी, आहे ना। आता टाकू मस्त आपण मेथी।
मेथी टाकली ना, एक नंबर कारलं होते आहे ना, एक नंबर. तुम्ही मेथी टाकत असता का प्लीज कमेंट करून सांगा मला. तर या मेथीला बी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण याच्यावर थोडंसं नमक टाकू चवीनुसार आणि 5 मिनटासाठी आपण याला थोडंसं झाकण ठेवून होऊ देऊ. याला थोडंसं शिजू देऊ आपण आहे ना, कारण झाकण ठेवल्यानंतर ते पूर्ण होऊन जाते मसाला आपला. मेथी बी पहा कशी मस्त होऊन गेली. आता याच्यात टाकू आपण मसाले आता आहे ना. मस्त थोडीशी 1 चमच हळद टाकू, 1 चमच मस्त धनिया पावडर टाकू, आणखीन 1 चमच मस्त गरम मसाला टाकू आणि व्यवस्थित बिलकुल मिक्स करू आहे ना. मिक्स करून घ्या लागत असते याले, ताकी पूर्ण मसाला ना व्यवस्थित लागून जाते. आणि 1 टोमॅटो टाकलं मी. तुम्ही टोमॅटो टाकत असता का प्लीज कमेंट करून सांगा मला. मी तर टाकतो बा, कारण चांगलं होते बरं टोमॅटो टाकले की याच्यात आहे ना. तर चला आता टोमॅटो बी आपलं मस्त व्यवस्थित शिजून झालं. आता आपण याच्यात टाकू मस्त कारले. जे फ्राय केले होते ते कारले आपण याच्यात टाकून देऊ आणि मस्त मिक्स करून घेऊ. एकजीव बिलकुल करायचं. या मसाला आहे ना, हा मसाला पूर्ण कारल्यात गेला पाहिजे असं याला फिरवा लागते. जास्त व्यवस्थित फिरवलं ना तर पूर्ण हा मसाला लागून जाते. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता. तर मित्रांनो, तुम्ही कशा कशा पद्धतीनं तुम्ही कारलं बनवता प्लीज कमेंट करून सांगा मला. अशा पद्धतीने जर तुम्ही कारलं बनवलं ना तर तुमचे लेकरं ना म्हणजे कधीच नाही नाही म्हणतील. असं म्हणतील की मम्मी कारलं बनव असे म्हणतील माहीत आहे. तर मित्रांनो पहा, आता धनिया गिन्या टाकून दिला आपण. मस्त कारलं बी 5 मिनटासाठी मस्त झाकण ठेवून दिलं होतं. तर कारलं आपलं झालं तयार. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, काय कारलं झालं ना. आहा हा हा, असं पाहिल्याबरोबर ना असं तोंडाले पाणी सुटू राहिलं. एक नंबर कारलं झालं आहे ना. आणि जेव्हा माझ्या लेकरानं जेवण केलं ना तर तेव्हा माझ्या लेकरं म्हणतात, मम्मा काय एक नंबर कारलं बनवलं. तर खरंच मित्रांनो असं तुम्ही बनवून पहा. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रास शेअर करा, आणखीन एक सुंदर अशी मस्त कमेंट करा आणि जाता जाता मा चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर नवीन असाल तर मा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा, ताकी जो बी मी व्हिडिओ बनवीन ना तो तुरंत तुमच्याजवळ पळत पळत येणार आहे ना. त्यासाठी म्हणतो की बेल आयकन दाबा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच एंड करू आपण. परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि